सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम कम्युनिटी हेल्थ नर्सिंग GNM 3rd इयरचं इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर सगळ्यात आपण प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. एक्झाम जवळ येत आहे. तर प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे? तर चांगले आरोग्य, लैंगिकतेने चांगले आरोग्य, लैंगिकतेने पसरणाऱ्या रोगांपासून व संसर्गापासून संरक्षण, प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान व प्रसूती पश्चात काळजी घेणे, सुरक्षित गर्भपातासाठी योग्य आरोग्य सेवांची उपलब्धता, या सर्व प्रकारच्या सेवाद्वारे महिला व मुलींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. महिला व मुलींच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी प्रजनन व बाल आरोग्यामध्ये कुशल योजना आखण्याची आवश्यकता आहे. तर ह्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे? चांगले आरोग्य, चांगले आरोग्य पहिलं, लैंगिकतेने पसरणाऱ्या रोगांपासून संसर्गापासून संरक्षण करणे, प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान व प्रसूती पश्चात काळजी घेणे व सुरक्षित गर्भपातासाठी योग्य आरोग्य सेवांची उपलब्धता, या सर्व प्रकारच्या सेवाद्वारे महिला मुलींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. महिला व मुलींच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी प्रजनन व बाल आरोग्यामध्ये कुशल योजना आखण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर प्रजनन व बाल आरोग्याची संकल्पना लक्षात घेता तरुण स्त्रिया व मुलांची आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी सध्या चालू असलेले कुटुंब कल्याण कार्यक्रम, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, तोंडी पुनर्जलरीकरण उपचार पद्धती, त्यानंतर ओरल रिहायड्रेशन थेरपी, तोंडी पुनर्जलन उपचार पद्धती, बालकांच्या जीविताची हमी, सुरक्षित मातृत्व कार्यक्रम व तीव्र श्वसन संस्था 10वरील नियंत्रण. श्वसन संस्था तीव्र श्वसन संस्था 10 काहीतरी ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन जो आहे तो कंट्रोल करणे, या सर्वांचे एकत्रीकरण प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात केल्याने खर्च कमी होईल. तर प्रजनन व बाल आरोग्याची संकल्पना लक्षात घेता तरुण स्त्रिया व मुलांची आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी सध्या चालू असलेले कुटुंब कल्याण कार्यक्रम, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, तोंडी पुनर्जलरीकरण उपचार पद्धती, बालकांच्या जीवितवाची हमी व सुरक्षित मातृत्व कार्यक्रम व तीव्र श्वसन संस्था 10वरील नियंत्रण, या सर्वांचे एकत्रीकरण जे आहे ते प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात केल्याने खर्च कमी होतो. तर प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे कोणते आहेत? तर अंगावर पांढरे जाणे, मासिक पाळीतील तक्रारी, गर्भाशयातील जखम, पुनरुत्पादन संस्थेचा मार्गाचा कर्करोग, गर्भाशय स्थानांतर, पुलास विट्रस यासारखे जननसंस्थेचे रोग संसर्गाचे नियंत्रण करणे. मुख्य जे मुद्दे आहेत ते मेन पॉईंट्स कोणते आहेत त्याच्यामध्ये? तर अंगावर पांढरे जाणे, मासिक पाळीतील तक्रारी, गर्भाशयातील जखम, पुनरुत्पादन संस्थेच्या मार्गाचा कर्करोग, गर्भाशय स्थानांतर यासारखे जननसंस्थेचे रोग संसर्गाचे नियंत्रण करणे, सुरक्षित गर्भपाताच्या सेवा उपलब्ध करून देणे, त्यानंतर वंध्यत्व निवारण व उपचार करणे. ठीक आहे. लैंगिक संबंधाने पसरणारे रोग व संसर्ग उपचार व नियंत्रण करायचं आहे. त्यानंतर संतती नियमन, कॉन्ट्रासेप्शन करणे. ठीक आहे. HIV एड्सबद्दल माहिती द्यायची आहे, बालकल्याण व बाल आरोग्य सेवा द्यायच्या आहेत, महिलांचा सामाजिक दर्जा जो आहे तो काय करायचा? उंचावायचा आहे, माता मृत्यू व माता आजारपणात परिणामकारक नियंत्रण आणणे. त्यानंतर प्रजनन व बाल आरोग्याचे घटक कोणते आहेत? तर भारत सरकारने प्रस्तावित किंवा प्रपोज केल्याप्रमाणे खालील सेवाचा व प्रजनन बाल आरोग्य सेवामध्ये समावेश केलेला आहे. भारत सरकारने प्रस्तावित किंवा प्रपोज केल्याप्रमाणे खालील सेवांचा प्रजनन व बाल आरोग्य सेवांमध्ये समावेश होतो. त्याच्यामध्ये पहिला आहे कुटुंब नियोजन सेवा, बाल जीवित्व व सुरक्षित मातृत्व कार्यक्रम, त्यानंतर RTI लैंगिक संबंधांनी पसरणारे एड्सचे प्रतिबंध व्यवस्थापन करणे, त्यानंतर आरोग्य, लैंगिकता, लिंगभेद व याबद्दल सल्ला, मार्गदर्शन, माहिती पुरवणे व संवाद साधणे. वरील सर्व बाबींकरता ज्या गोष्टीवरच्या आहेत त्यांच्यासाठी संदर्भ सेवा पुरवायची आहे. बालकांच्या वजनवाढीवर लक्ष ठेवणे, आहार पोषणाविषयी ज्ञान माहिती देणे, किशोरवयीन मुलांसाठी प्रजनन आरोग्य सेवांची माहिती पुरवणे इत्यादी. प्रजनन बाल आरोग्य कार्यक्रमाचे घटक कोणते आहेत? तर कुटुंब नियोजन सेवा. ठीक आहे. त्यानंतर बाल जीवित्व व सुरक्षित मातृत्व, लैंगिक संबंधाने पसरणारे रोग, एड्सचे STD सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज एड्सचे प्रतिबंध व्यवस्थापन करायचं आहे. आरोग्य, लैंगिकता व लिंगभेद यामध्ये सल्ला, मार्गदर्शन, माहिती पुरवणे व संवाद साधायचा आहे. त्यानंतर वरील सर्व बाबींकरता आरोग्य, लैंगिकता, लिंगभेद, त्याच्यानंतर लैंगिक संबंधाने पसरणारे जे रोग आहेत, त्यानंतर बालजीवित्व, सुरक्षित मातृत्व या सर्व गोष्टींसाठी संदर्भ सेवा पुरवायची आहे. बालकांच्या वजनवाढीवर लक्ष ठेवणे, आहार पोषणाविषयी ज्ञान माहिती देणे, किशोरवयीन मुलांसाठी प्रजनन आरोग्य सेवांची माहिती देणे इत्यादी गोष्टी करायच्या आहेत. तर अशा प्रकारे होता RCHचा आजचा हा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.